संध्याकाळची वेळ होती. मी ऑफिसमधून परत येत असताना मोबाईल वाजला. मी मोबाईल ऑन केला तेव्हा त्या बाजूने कोणीतरी मला म्हटलं की शालिनी, तुझे सासरे आता या जगात राहिले नाही, तू लगेच इकडे ये. हे ऐकताच मी विचार करू लागले, आता काय करायचं. कारण ऑफिसमध्ये एक ॲडिट पार्टी आली होती. अनेकदा ॲडिट सुरू असताना लोक रजा देण्यास टाळाटाळ करतात. मी ताबडतोब साहेबांना फोन करून माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूची बातमी दिली. घरी आल्यावर मी ताबडतोब माझे ट्रेनचे तिकीट बुक केले. पटकन माझी सुटकेस तयार केली आणि रेल्वे स्टेशनवर पोचले. इंदोरला जाणारी ट्रेन स्टेशनवर उभी होती. मी धावत धावतच डब्यात शिरले. मी माझ्या सीटवर बसताच गाडी पुढे जाऊ लागली. सीटवर बसताच मनात आठवणीची नदी वाहू लागली. मला माझ्या सासऱ्यांचा चेहरा आठवत राहिला. खरं सांगू, माझे सासरे राहिले नाहीत हे म्हणायला माझे मन अजिबात तयार नव्हतं. जसा जसा गाडीचा वेग वाढू लागला तसा तसा मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आठवू लागला, जो त्यांच्यासोबत जोडलेला होता. मला अजूनही आठवतंय, लग्न झाल्यावर मी सासरी गेले होते. मी पहिल्यांदा माझ्या सासू सासऱ्यांच्या पायाला स्पर्श केला तेव्हा ते म्हणाले, एक गोड गोष्ट नेहमी लक्षात ठेव शालिनी, या घराला कधीच तुझ्या आईचं घर मानू नकोस. हो, नेहमी लक्षात ठेव की हे सासर घर आहे. त्याचे हे कठोर शब्द ऐकून मला धक्का बसला आणि भीतीही वाटली. खरे तर माझे पती दीपक लष्करात होते. लग्नासाठी त्यांनी 1 महिन्याची रजा घेतली होती. लग्नानंतर लगेचच आम्ही हनीमूनसाठी मनालीला गेलो आणि तिथून परत आल्यावर महाबळेश्वर, सातारा, पुणे येथे गेलो. या भटकंतीत दिवस कसे गेले कळलेच नाही. त्यांची सुट्टी संपली आणि ते पुन्हा काश्मीरला निघून गेले. एके दिवशी आम्ही महाबळेश्वरच्या सनसेट पॉईंटवर बसलो होतो. तेव्हा आमच्या झालेल्या संभाषणात त्यांनी मला सांगितलं, सीमेवर असताना आमच्या कर्तृत्वाचा एक भाग म्हणून आम्हाला पूर्णपणे सतर्क राहावे लागते. कारण आमच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरी करण्याची नेहमी शक्यता असते. सीमेपलीकडे ते चालून राहिले. मग सीमेपलीकडून शत्रू सैन्य युद्धविराम तोडून गोळीबार करत राहतात. त्यामुळे आम्हाला नेहमी सतर्क असतो. आम्ही छोटीशी चूक आमच्यासाठी जीवाला धोका बनू शकते. त्यांचे बोलणे संपल्यावर मी विचारलं, तुम्ही मला काश्मीरला कधी घेऊन जाणार. मी लगेच उत्तर देत ते म्हणाले, शालिनी, पुढच्या वेळी मी इंदोरला येईल तेव्हा तुला माझ्यासोबत काश्मीरला घेऊन जाईल. ते काश्मीरला पोचल्याचा फोन मला आला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता फोन वाजला. माझ्या सासऱ्यांनीच तो फोन उचलला. त्या बाजूने आवाज आला, मी कर्नल आदित्य बोलतोय. मला तुम्हाला कळवायला दुःख होते आहे की काल रात्री काही दहशतवाद्यांनी आमच्या सीमेवर हल्ला केला. त्यात तुमचा मुलगा दीपक त्यांच्याशी लढत असताना शहीद झाला. टेलिफोन बंद केला आणि मग माझ्या सासऱ्यांनी माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला. जेव्हा मी दार उघडले तेव्हा त्यांनी मला माझ्या पतीच्या हुतात्म्याची बातमी मोजक्या शब्दात सांगितली. मग त्यांचं बोलणं ऐकून मला प्रश्न पडला की त्यांना आपल्या मुलाच्या हुतात्म्याचं दुःख आले की नाही. एखाद्या सावत्र मुलाच्या मृत्यूनंतरही कोणीही इतके कठोर कोणी राहू शकत नाही. बाप इतका पाषाण हृदयाचा कसा असू शकतो, या विचाराने मी धक्क झाले. दीपकच्या मृत्यूनंतर 1.5 महिन्यानंतर माझे आई वडील त्या घरापासून माझी सुटका करून देण्यासाठी माझ्या सासरच्या घरी आले. माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांना आमच्यासोबत येण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले, तुम्ही शालिनीला तुमच्यासोबत घेऊन जा आणि तुमचा विधी करा. माझा या प्राचीन फसवणुकीवर विश्वास नाही. त्याचे उत्तर ऐकून माझे वडील हादरले. जवळपास 10 दिवस माझ्या माहेरी राहिल्यानंतर मी पुन्हा माझ्या सासरी आले. काही दिवस सासऱ्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. मी दिवसभर एका कोपऱ्यात बसून रडत असे. माझे सासरे मात्र पूर्व जसं काम करत असे त्याच पद्धतीने त्याने आपले सामाजिक कार्य आणि त्यांनी सुरू केलं.
मी कोपऱ्यात बसून विचार करायचे की हा कसला बाप आहे ज्याच्या चेहऱ्यावर मुलाच्या मृत्यूचे दुःख दिसत नाही. एके दिवशी आम्ही एकत्र बसलो होतो तेव्हा मी त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला दीपकची आठवण येत नाही का? त्यांचे दुःख मी माझ्या मनातून वेगळे करू शकत नाही. नंतर त्यांनी माझ्याकडे त्यांच्या ज्वलंत डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाले, ज्या दिवशी तो सैन्यात भरती झाला होता त्याच दिवशी मी माझं मन घट्ट केलं होतं. मला माहिती होते की एक ना एक दिवस मला ही बातमी नक्की ऐकायला मिळेल. मग देशासाठी शहीद झालेला शोक का म्हणून करायचा? माझा मुलगा देशासाठी उपयुक्त ठरला याचा मला अभिमान वाटत पाहिजे. त्याचे कठोर शब्द ऐकून मी थक्क झाले. अजून काही दिवस गेले. मी अनेक उदास बसले होते. एके दिवशी माझे सासरे माझ्या खोलीत आले आणि म्हणाले, सुनबाई तुम्ही दिवसभर प्रेतासारखे बेडवर पडून राहता. दीपक मेला आहे का तू? मी माझे अश्रू पुसत म्हणाले, बाबा तुम्ही माझे दुःख समजू शकत नाही. मी हे सांगणारच होते तेव्हा ते म्हणाले, सुनबाई तुम्ही असं का बोलत आहात की मी तुमचे दुःख समजू शकत नाही? अहो भोळ्या सुनबाई, विसरू नका मी सुद्धा माझा जीवनसाथी माझ्या तरुण्यात गमावलाय. जेव्हा दीपक फक्त 5 वर्षाचा होता आणि तू मला तुझी वेदना समजत नाही असं सांगत आहेस. सुनबाई जरा तुम्ही तुमचा नवरा गमावला असेल तर मी माझा एकमेव आधार गमावलेला आहे. बाबा माझं संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यासमोर आहे आणि मी आता काय करू या संभ्रमात मी आहे. त्यांनी माझे म्हणणं गांभीर्याने ऐकले आणि मग त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण शैलीने ते मला म्हटले, हे दुःख तू स्वतःहून काढून टाकलेस. जर तुला स्वतःचा विचार करता येईना. काही दिवसांनी एक दिवशी माझे सासरे माझ्याकडे आले आणि म्हणाले, मुली आजपासून तू तुझ्या जबाबदारीने आयुष्य सुरू कर. नंतर गॅस कसा बुक करायचा आहे ते मला सांगितलं. काही दिवसांनी ते मला बँकेत घेऊन गेले आणि तेथील काम मला समजून सांगितलं. त्यानंतर मला ATM मध्ये नेलं आणि पैसे कसे काढायचे ते पण शिकवलं. दूरध्वनी आणि वीज बिल कसे भरायचे हे त्यांनी मला शिकवले. हे सर्व काम मी शिकले आणि करूही लागले. परंतु घरची कामे उरकून एकटी असताना मला वाईट वाटायचं की एके दिवशी मला सासऱ्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, हे बघ सुनबाई आता पुरे झालं. तुझा उदास चेहरा पाहून मला खूप त्रास होतोय. तुम्ही आता तुमच्या आईवडिलांच्या घरी परत गेलात किंवा या घराव्यतिरिक्त कुठेही राहायला गेलात तर मला बरं होईल. तुम्हाला हवे असल्यास मी तुमच्यासाठी भाड्याने प्लॉट शोधू शकतो किंवा तुमचे स्वतःसाठी घर प्लॉट शोधू शकतो. मी त्यांना काहीतरी वेगळं म्हणाले. मी एकटी कशी जगणार? तर ते म्हणाले, सुनबाई ही तुमची समस्या आहे आणि ती तुम्हाला सोडवावी लागेल. त्यांची वृत्ती दिवसेंदिवस तिखट होत चालली होती. हे पाहून मी ठरवलं की यापुढे रडणे पुरेसे नाही. नंतर एके दिवशी दुपारी मी स्वतःसाठी भाड्याने प्लॉट शोधण्यासाठी घराबाहेर पडले. दीपकचा मित्र हरीश सिंह यांच्या मदतीने मी एक प्लॉट भाड्याने घेऊन तिथे राहायला गेले. आता मी इथे एकटीच होते. नंतर मला माझ्या आतील आणि बाहेरील सगळी कामं करावी लागली. दीपकची पेन्शन शालिनी दरमहा मिळत होती. त्यामुळे मला आर्थिक समस्या नव्हती. संध्याकाळी वेळ मिळाला की मी बाल्कनीत जाऊन बसायचे आणि तिथून जाणारे लोक बघत असायचे. अशीच माझी संध्याकाळ निघून जायची. पण दुपारच्या वेळी मला अनेकदा कंटाळा यायचा. म्हणून मी संगणक शिकण्यासाठी एका इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. मी 3 महिन्यात ऑफिस अकाउंटिंग शिकले. एके दिवशी संध्याकाळी मी टीव्हीवर माझी आवडती मालिका बघत होते. तेवढ्यात मिसेस हरीश सिंह आल्या. मी त्यांच्यासाठी चहा बनवला. चहा घेत असताना त्या म्हणाल्या, स्नेहल माझ्या ऑफिसमध्ये कॅम्प्युटर ऑपरेटरची एक पद रिक्त आहे. तू प्रयत्न केलास तर तुला हे पद मिळू शकेल. तुला नोकरी मिळाली तर तुला चांगला वेळ मिळेल आणि नवीन माहितीही मिळेल. नवीन लोकांसोबत ओळखी पण होतील. पण मला अजिबात कामाचा अनुभव नाही. मी स्पष्टपणे त्यांना सांगितले. शालिनी हे बघ, प्रत्येकाला काम केल्यावरच अनुभव येतो ना.
त्यांनी जे सांगितलं ते मला आवडलं आणि मी दुसऱ्या दिवशी नोकरीसाठी अर्ज केला. साधारण आठवडाभर नंतर मला मुलाखतीसाठी नोटीस मिळाली. मी खूप गांभीर्याने मुलाखतीची तयारी केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रीमती हरीश सिंह घरी आल्या आणि त्यांनी मला माझ्या सिलेक्शनबद्दल माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी मला नियुक्तपत्रही मिळालं. मी अजूनही मोकळी होते म्हणून दुसऱ्या दिवशी नोकरीला रुजू झाले. आता माझ्याकडे नोकरी होती आणि मी माझ्या पायावर उभा राहू शकले. एके दिवशी संध्याकाळी सासऱ्याच्या घरातून सामान आणले तेव्हा चुकून सासऱ्यांच्या लॉकरची चावी माझ्या सामानासोबत आली होती. ती चावी परत करण्यासाठी मी संध्याकाळी ऑफिसमधून थेट सासऱ्याच्या घरी गेले. त्यावेळी ते सामाजिक कार्यकर्त्याच्या बैठकीत व्यस्त होते. मला पाहताच ते म्हणाले, बस, मी काही वेळाने तुझ्याशी बोलतो. सामाजिक कार्यकर्त्याची बैठक आटोपल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहून मला विचारलं, सुनबाई, लॉकरची चावी परत करायला आली का? त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं की मी लॉकरची चावी तुमच्याकडे ठेवलेस का मला परत करतेस हे पाहण्यासाठी. मी लॉकरची चावी चहाच्या टेबलावर ठेवली आणि त्यांना नमस्कार करून परत निघाले. तेव्हा बाबा म्हणाले, मी ऐकलंय तू कामाला लागली आहेस आणि चावी द्यायला आली आहे. हे त्यांना कसं कळालं? मला आश्चर्याचा चेहरा पाहून ते मला म्हणाले, मुली, लॉकरची चावी मी मुद्दामून तुझ्या सामानामध्ये ठेवली होती. खरं तर मी तुझी परीक्षा घेत होतो. तू चावी तुझ्या ऑफिसमध्ये मॅनेजर बरोबर चांगलं जमत आहे का हेतू आहे. मी आदराने पण समयाने त्यांना म्हणाले, बाबा, मी कॅम्प्युटर ऑपरेटरच्या पदावर आहे आणि तो माझा अधिकार आहे. त्यामुळे अनेकदा मला त्यांच्या कॅबिनमध्ये जावं लागतं. आता लोक याकडे कशा दृष्टीने पाहतात आणि त्यांना काय वाटतं याची मला चिंता वाटत नाही. माझे उत्तर ऐकून बाबांनी मान खाली घातली. मी त्यांच्या पायाला हात लावला. त्यांचा आशीर्वाद घेऊन परत घरी आले. मी घरी तर आले, परंतु माझ्या सासऱ्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते. मी ऐकले आहे की तू कामाला लागली आहेस आणि तुझ्या ऑफिसच्या मॅनेजरशी तुझं खूप छान जमतंय. काय हेतू आहे? मला वाटलं या गोष्टीमुळे यापुढे मला इथे शांततेने काम करता येणार नाही. म्हणून मी रविवारी आमच्या GMला भेटला आणि त्यांच्या बंगल्यावर गेले. त्यांनी विचारलं, बोल मिस शालिनी, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सर, मला माझी बदली भोपाळला येथे करून घ्यायची आहे. मिस्टर शर्माच्या निवृत्तीमुळे तिथले PROचे पद रिक्त आहे. हे मला कळालं आहे. तुम्ही माझी तिथे बदली करून देऊ शकाल तर मी तुमचे सदैव ऋणी राहील. मी नम्रपणे माझा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. परंतु तुम्ही येथे कॅम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहात. तुम्हाला PROचे काम सांभाळता येईल का? सर, मला असं वाटते की मी आता कोणत्याही पदावर काम करण्यास सक्षम आहे. उद्या ऑफिसमध्ये तुम्ही मला बदलीसाठी अर्ज पाठवलं असे म्हणताच मी त्यांना नमस्कार करून घरी परतले. दुसऱ्या दिवशी मी माझा अर्ज GM साहेबाच्या कॅबिनमध्ये पोहोचवला. साधारण महिनाभरानंतर मुख्यालयातून माझी भोपाळ येथे बदली करण्याचे आदेश आले. माझी बदली भोपाळला झाली हे ऐकून श्रीमती हरीश सिंह यांच्या सर्व ऑफिस स्टाफला आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. निरोप समारंभानंतर मी थेट सासऱ्याच्या मंडळींना भेटायला गेले. मला पाहताच माझे सासरे म्हणाले, शालिनी, तुझी बदली भोपाळला झाली आहे ना? त्यांच्याकडून हे शब्द ऐकून मला पुन्हा आश्चर्य वाटलं, कारण माझ्या बदलीची बातमी कशी मिळाली? तेव्हाच त्यांनी नोकराला माझ्यासाठी चहा आणि नाश्ता बनवायला सांगितला आणि म्हणाले, शालिनी, भोपाळला पोचल्यावर लगेच मला तुझ्या घरचा आणि ऑफिसचा पत्ता पाठव. शालिनी, बघ, यासाठी उशीर करू नकोस. भोपाळला आल्यावर 2 दिवसांनी ऑफिसमधल्या एका सहकार्याच्या मदतीने मी भाड्याने घर घेतले आणि नवीन पत्त्याची माहिती माझ्या सासऱ्यांना पाठवली.
भोपाळला येऊन 3 महिने झाले होते आणि आज ऑफिसमध्ये घरी पोचताच मला बातमी मिळाली होती की माझे सासरे राहिले नाहीत. हा संपूर्ण प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोर गेला. ट्रेन एका स्टेशनवर निघाली आणि इंदोरमध्ये स्टेशनवर थांबली. मी गाडीतून खाली उतरून सासऱ्याच्या घरी ऑटोने गेले. मी घरी येण्यापूर्वीच त्यांच्या शेवटच्या प्रवासाची पूर्ण तयारी झाली होती. मी शेवटच्या वेळी त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला. आता ते मृतदेह रूपात माझ्यासमोर होते. परंतु माझ्याकडे बघून त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे असं वाटत. त्यांचा उग्र स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही दिसत होता. त्यांच्या भावाच्या मुलांनी मृतदेहाला खांदा दिला आणि त्यांचा शेवट प्रवास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी माझ्या चुलत भाऊजींनी मला एक फाईल दिली. मी एक एक करून त्यांचे पेपर्स पाहू लागले. माझ्या सासऱ्याने माझ्या नावावर वारसाचा हक्क लिहिला होता, ज्यामध्ये सर्व मालमत्ता आणि पैसा माझ्या नावावर लिहिले होते. मृत्यूपत्राच्या शेवटी त्यांनी माझ्या नावाने लिहिलेला एक पत्र होता, ज्यामध्ये लिहिले होते, प्रिय कन्या शालिनी, माझे तुला भरभरून आशीर्वाद. माझ्या मृत्यूनंतर तुला हे पत्र मिळेल. माझा स्वभाव पाहून तुला आश्चर्य वाटलं आणि आयुष्यभर आश्चर्य वाटत राहील. मी मुद्दामून तुला माझे घर सोडण्यात भाग पाडलं होतं, जेणेकरून तू तुझ्या पायावर 4 भिंतीच्या रूमच्या एकाकी कोपऱ्यात पडलेले पाहून संसारिक गोष्टी समजून घ्याव्या. मी श्रीमती हरीश सिंह यांना फोन करून तुझ्याकडे पाठवलं होतं, जेणेकरून तुम्ही संगणक परिचालक पदाची अर्ज करू शकता. वास्तविक श्रीमत हरीश सिंग यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर मी तुमच्या ऑफिसमध्ये मॅनेजर सोबत खूप मिसळल्याचा तुमच्यावर आरोप केला होता. मुली, तू योग्य वेळी योग्य जीवनसाथी शोधायला हवा होतास. यासाठी मला तुला कार्यालयात मॅनेजर योग्य वाटत होता. परंतु त्या विनंतीला प्रतिसाद देऊन तू स्वतःची बदली भोपाळला करून घेतलीस. मुली, बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलावे लागणार आहे. असो, आजकाल एकट्या स्त्रीचे जगणे खूप कठीण आहे. वेळेत चांगला जीवनसाथी मिळाला तर नक्की लग्न कर. मुली, मेलेल्या माणसासोबत मरता येत नाही ना. माझी काळजी अशी होती की जर तुला असे नैराश्यपूर्ण जीवन जगण्याची सवय झाली तर तुझे जीवन नकारक होईल. कारण आमच्याकडे अफाट संपत्ती असली तरी जीवनातील आनंद केवळ पैशाने मिळत नाही. त्यामुळे मीही माझे तन, मन आणि धन समाजकार्यासाठी वाहून टाकलं. माणूस असणं म्हणजे समाजात जगणं. तू तर स्वतःला रूमच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलेस. आता मला हे जाणून खूप आनंद आणि समाधान आहे की तू पुण्याने आयुष्य जगायला शिकली आहेस आणि मला हेच हवं होतं. आता जे काही तुझे आहे ते मी या मृत्यूपत्रामध्ये तुझ्या हाती देत आहे. शालिनी बेटा, मी तुझा सासरा नाही तर तुझा बाप आहे. सासऱ्याचे मृत्यूपत्र वाचून शालिनीच्या मनाला खूप त्रास झाला आणि तिला वाटलं की जर माझ्या सासऱ्यांच्या विचारशक्तीबद्दल मला आधी माहिती असलं तर मी एकटी बसून विचार करत बसलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याबद्दल असा विचार कधीच केला नसता. मला जीवनसाथी वेळीच हवा या त्यांच्या पत्रात लिहिलेल्या मुद्द्याचाही मी विचार करत आहे. एकदा मला योग्य जोडीदार मिळाला की मी त्याच्या सल्ल्याचे पालन करेल आणि दीपकच्या आठवणी आणि त्याच्यासोबत घातलेले क्षण कायम माझ्यासोबत राहतील. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आठवणी असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा. अशाच नवनवीन कथा रोज न चुकता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.